स्कूली शिक्षा राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने आज पिंपरी चिंचवड शहर के अन्ना साहेब मगर सेकेंडरी स्कूल के 10वीं परीक्षा केंद्र का दौरा किया और नकल मुक्त अभियान की समीक्षा की। हमारे राज्य में इस वर्ष 16 लाख छात्र 10वीं की परीक्षा दे रहे हैं। आज पुणे जिले के दौरे के दौरान इस अन्ना साहेब मगर विद्यालय का दौरा किया। 12वीं की परीक्षा के दौरान अभी तक किसी भी प्रकार की गड़बड़ी या नकल की शिकायतें नहीं मिली हैं। छात्र नकल मुक्त अभियान का सहयोग दे रहे हैं। हम इस बात का ध्यान रख रहे हैं कि दौरे के दौरान छात्रों को परेशानी ना हो। जिन लोगों को पहले की सरकार में बंगले मिले थे, उन्होंने बंगले खाली कर दिए हैं। जिन्हें कुछ दिक्कतें हैं, उन्होंने विधायक बंगले को नहीं छोड़ा। सरकार की ओर से सभी के रहने की व्यवस्था की गई है। आपल्या राज्यामध्ये दरवर्षी बोर्डाच्या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा होत असतात आणि या वर्षीपासून या परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये आणि विशेष करून कॉपी मुक्त व्हाव्यात याचा प्रयत्न यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात आमच्या विभागाने घेतला होता। त्या दिशेने सर्व प्रयत्न देखील सुरू आहेत। 12वीचा पहिला पेपर असताना मी शेगाव दौऱ्यावर असताना तिथल्या एका विद्यालयामध्ये भेट दिली होती। आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अण्णासाहेब मगर विद्यालय पिंपळे सौदागर या ठिकाणी भेट दिली। आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि 16 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात। जवळजवळ 5130 केंद्र आहेत आणि सगळ्या केंद्रांवर अतिशय उत्कृष्ट अशी परिस्थिती आहे। व्यवस्थितपणे पद्धती बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा पद्धतीचा अवलंब होत आहे। नागरिक आणि विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहकार्य करत आहेत आणि जे अभियान या ठिकाणी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलं होतं ते यशस्वी होताना दिसते। आपण जर बघितलं की 12वीची परीक्षा मागच्या जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून सुरू झाली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एकही कॉपीचं प्रकरण त्या ठिकाणी आढळलं नाही आहे। मोठ्या प्रमाणात होत नाही। एखाद दुसरं प्रकरण त्या ठिकाणी कदाचित झालं असेल आणि ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखविण्यात येतात, पण एकंदरीत जर का आपण परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आणि विशेष करून आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा सगळ्या ठिकाणी चालू आहे। याची खबरदारी म्हणूनच आपण जाताना फक्त आपल्या सोबत त्या विद्यालयाची एचएम आणि साधारणतः तिथले शिक्षणाधिकारी याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही घेत नाही आणि विद्यार्थ्यांना कुठेही त्याच्यामध्ये अडचण न होता आपण त्या ठिकाणी पाहणी करतो। नाही, ज्यांना बंगले अलॉट झाले त्यांनी सोडलेले असतील आणि काही अडचणी असतात, त्या अडचणी सुटल्या की ते देखील सोडतात आणि प्रत्येक आमदाराला त्या ठिकाणी रूम मिळण्याची व्यवस्था आहे किंवा मंत्री महोदयांना निवासाची व्यवस्था सरकारमार्फत करण्यात येते। नाही, आरोप करणं विरोधकांचं काम आहे। याच्या संदर्भात जे काही आरोप राहतील त्याची चौकशी संबंधितांवर कारवाई होईल। आरोप राजकारणामध्ये असल्यावर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप चालत असतात। सखोल चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। आपण बघितलं कितीतरी दोषींवरती त्या ठिकाणी अटक देखील झालेली आहे आणि अजून त्याची विस्तृत चौकशी सुरू आहे संपूर्ण प्रकरणाची। शासनाची भूमिका ही नेहमी सकारात्मकच राहिली आहे आणि हे शासन अतिशय संवेदनशील आहे। जे काही अतिक्रमण होतं ते नियमाप्रमाणे त्या ठिकाणी काढण्यात आलं, परंतु असं जर का काही झालं असेल, काही विद्यार्थी वंचित राहले असतील तर त्याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।